आज आपण झटपट रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरी कसा बनवता येईल ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज बनवू शकेल आणि चवीला एवढी अप्रतिम लागते ना की तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल. तर एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर सुरुवात करूया आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला बनवायला. तर त्यासाठी इथे बघा मी 15 काजू घेतलेले आहेत. ते आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, म्हणजे काजू अर्धा तास तरी पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे काजू एकदम सॉफ्ट होतील आणि याची आपल्याला पेस्ट बनवता येईल. तर इथे मी 15 मिनटं आपण काजू भिजून घेतल्या होत्या, त्याची आता पेस्ट करून घेऊया. पाणी सर्व काढून टाकलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालून आपण याची एकदम फाईन पेस्ट करून घेणार आहोत. यामुळे आपला पनीर बटर मसाला मस्त रिच टेस्ट येते. तर ही आपली काजूची पेस्ट तयार झाली, ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आणि सेम मिक्सर जारमध्ये आता आपल्याला पुढे जे वाटायचं आहे ते वाटण करून घेऊया. तर इथे मी घेतलेले आहेत 3 टोमॅटो, मस्त लाल असे टोमॅटो घ्यायचे, मीडियम साईजचे आहेत. त्यानंतर 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे. आता टोमॅटो तुकड्यांमध्ये कट करून घेऊया, थोडे रफली तुकडे करून घेणार आहोत आपण. त्यानंतर आपण हे टोमॅटो, आलं आणि लसूण यांची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. यामुळे काय होतं, आपल्याला जी पनीर मसाला ग्रेव्हीला मस्त अशी थिकनेस येते. आणि सोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याचीही आपण फाईन पेस्ट करून घेऊया. तर टोमॅटोची ही पेस्ट तयार आहे. तर आपण आता गॅसकडे वळूया. गॅसमध्ये 2 मोठे चमचे मी तेल घेतलेले आहे, 1 चमचा छोटासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, 1 तेजपत्ता आणि 3 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे काळी वेलची असेल तर तीही घातलात तरी चालेल. 1 चमचा, अर्धा चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे. ह्या खड्या मसाल्यांचा ना फ्लेवर खूप छान उतरतो ग्रेव्हीमध्ये, त्यामुळे खडे मसाले जरूर घाला. थोडंसं हलकासं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये ना कांदा घालायचा आहे. तर 2 मीडियम साईजचे कांदे मी एकदम बारीक करून घेतलेले आहेत. जेवढं होईल तेवढे बारीक कट करून घ्या, म्हणजे मस्त असं ग्रेव्ही छान अशी थिक होते. आणि कांदाही आपल्याला मस्त सॉफ्ट आणि थोडासा हलकासा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तसं तर थोडं थोडं मिक्स करत आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हा बघा कांदा मस्त असा थोडासा हलकासा ब्राउनिश झालेला आहे. तर थोडा वेळ अजून याला थोडासा कलर चढू द्या, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येईल. तर बघा आता कांदाही आपला छान असा परतला गेलेला आहे, कलर पण मस्त असा थोडासा ब्राउनिश आलेला आहे अजून. तर आता यामध्ये आपण घालूया टोमॅटोची पेस्ट, जी आपण आलं लसूण आणि टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती ती घालायची आहे. आता इथे तुम्ही टोमॅटोची पेस्ट न करता टोमॅटो जर बारीक कापून घातलात तर जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत त्याला असं थिकनेसपणा येणार नाही. त्यामुळे टोमॅटो नक्की वाटूनच घाला. आता टोमॅटो छान असा शिजून घ्यायचा आहे आणि यामध्ये आलं लसूण पेस्टही त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये थोडेसे आपण मसाले घालूया. जास्त मसाल्यांचा वापरही नाही, कमी मसाले आहेत. अगदी पाव चमचा एवढं हळद घातलेली आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. आपण हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत तिखटपणासाठी. आणि 1 चमचा इथे मी धने पावडर घालते, थोडं जास्त घालायची धने पावडर. आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालते. आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित सगळं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे मसाल्यांचाही पूर्ण कच्चेपणा निघून जाईल. अगदी कमी मसाल्यामध्ये तयार होणारी ही पनीर बटर मसाला एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता आपले मसाले थोडेसे परतले गेल्यानंतर आपण यामध्ये जी काजूची पेस्ट करून ठेवली होती ती घालायची आहे. काजूची पेस्ट मस्त रिच असं फ्लेवर येतो, टेस्ट येते आपल्या पनीर बटर मसाल्याला. आता तुम्ही म्हणाल काजू नाही आहेत माझ्याकडे, तर मग ज्या मेलन सीड्स मगज म्हणून ही म्हणतात त्याला, तेही घातल्या तरी चालेल. अर्ध्या काजू अर्ध्या मेलन सीड घालू शकता किंवा मग पूर्ण मेलन सीड्स ही घालू शकता, पण नक्की घाला, यामुळे खूप छान फरक पडतो आपल्या ग्रेव्हीला. तर आता मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडं यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर. फ्रेश कोथिंबीरमुळे ही मस्त टेस्ट येते. तर थोडंसं जास्त घालायची नाही, थोडीशी घालायची, आपल्याला नंतर अजून थोडं वापरायचीच आहे. तर आता मस्त यामध्ये थोडंसं पाणी घालूया. ग्रेव्ही छान परतली गेली आहे, कारण मसाले ही ग्रेव्ही
खाली लागू नये, कारण याला आपल्याला शिजवायचं तर खाली लागू नये, जळू नये, यामुळे थोडंसं पाणी घालायचं. तर मिक्सर जारमध्ये आपण जे वाटलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आहे, साधारण पाव कप एवढंच पाणी घातलेलं आहे आणि ते मिक्स केलेलं आहे. त्याला कवर करून आपल्याला कमीत कमी 5 मिनटं एकदम लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही. आता ग्रेव्ही शिजते तोपर्यंत आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेऊया. तर पॅनमध्ये मी बटर घेतलेलं आहे, साधारण 3 चमचे एवढं बटर घेतलेलं आहे. कारण आपण हे बटर पनीर मसाला बनवतो आहे तर बटरचा आता इथे वापर आपल्याला करायचा आहे. तर बघा बटर आपलं थोडंसं हलकंसं वितळलं तर यामध्ये लगेचच आपण पनीरचे तुकडे घ्यायचे आहेत. तर इथे मी पाव किलो पनीर असं मोठ्या रफली तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे. थोडे मोठे तुकडे छान लागतात. तर आता लगेचच घालायचं आहे, कारण बटर नाही तर लगेचच जळू शकतो त्यामुळे. आणि पनीरला छान टेस्ट येण्यासाठी यामुळे ते थोडंसं घालायचं आहे. 1 पिंच एवढं मीठ, 1 पिंच आपण इथे हळद घातलेली आहे आणि 1 पिंच लाल मिरची पावडर घालायचं आहे. सोबतच 1 पिंच एवढं कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी पॅनमध्ये थोडीशी गरम करून त्याची अशी पावडरसारखं करून घ्यायचं आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कारण पनीरच्या फ्राय करताना हे मसाले वगैरे आपण घातले तर त्याचा फ्लेवर छान पनीरमध्ये उतरतो, नाहीतर मग खाताना असं फिकं लागेल तुम्हाला पनीर. त्यामुळे असं फ्राय करताना यामध्ये सर्व मसाले थोडेसेच घालायचे, जास्त घालायचे नाही. आणि लो फ्लेमवरती आपण हे पनीर असं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय केल्यामुळे काय होतं, पनीरला खूप छान टेस्ट येते. तर हा पनीर आपलं फ्राय झालेलं आहे. आपण बघूया ग्रेव्हीही आपली मस्त शिजली गेलेली आहे. तर लगेचच मिक्स करून घेऊया, कारण ग्रेव्हीमध्ये खाली लागूही शकते, म्हणून थोडं मध्ये त्याला मिक्सही करत राहायचं आहे आपल्याला. तर ग्रेव्ही आपली छान शिजली गेलेली आहे. तर यामध्ये आता आपण घालूया कसुरी मेथी. तर अर्धा चमचा एवढा मी कसुरी मेथी घातलेली आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि परत व्यवस्थित आपण ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊया. आता ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता. तर मला थोडीशी घट्टसरच हवी आहे, म्हणून मी यामध्ये आधी पाणी घालत नाही. आणि आता आपण जे पनीर फ्राय करून घेतलं होतं ते सर्व बटरसहित आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. म्हणजे बटर पनीर आपण बनवतो आहे, त्यामुळे बटरचं थोडंसं प्रमाण जास्त असलं की छान टेस्ट येते ग्रेव्हीला. तर मी पूर्ण पॅनमधलं बटर वगैरे आहे ते सर्व ग्रेव्हीमध्ये घातलेले. व्यवस्थित करून घेऊया मिक्स. तर मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. पनीर बटर मसाला अगदी किती सोपं आहे, तुम्ही सहज बनवू शकता. तर नक्की बनवा. आता यामध्ये वरून थोडीशी घालूया कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत थोडंसं मिक्स करून घेऊया आणि याला ना आपल्याला कवर करून साधारण 5 मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे पनीर मस्त थोडं ग्रेव्हीमध्ये शिजलं की त्याच्यामध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवरही उतरेल. तर 5 मिनटं फक्त आपण याला शिजवून घेणार आहोत एकदम लो फ्लेमवरती. तर साधारण 5 मिनटं झालेली आहेत. मस्त अशी आपली पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. ते छान असा कलरही आलेला आहे, सुंदर दिसायला जेवढी सुंदर आहे ना तेवढी चवीलाही अप्रतिम आहे. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच मिळेल. पनीर बटर मसाला रोटीबरोबर, नानबरोबर किंवा राईसबरोबरही खाला तरी अप्रतिम लागतो.